मेंबरसाठी आम्ही व आपण सर्व मिळून विशेष व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत, तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा व जॉईन व्हा। सर्वांना जय जिजाऊ। लग्नाच्या गोष्टीवर स्थळांचा परिचय सांगत असताना मेंबरसाठी असलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये आम्ही काही स्थळांचा परिचय याच्यामधून देत असतो। आणि जे काही आजचं आमच्याकडे स्थळ प्राप्त झालेलं आहे तर ते उच्च शिक्षित आहे आणि त्यांनी जो काही आमच्याकडे बायोडाटा टाकलेला आहे तर तो बायोडाटा टाकत असताना त्यांनी सांगितलं की कुठल्याही ग्रुपवर बायोडाटा टाकू नका। हे स्थळ मराठवाड्यातील आहे, परभणी, हिंगोली, जालना या भागातील आहे आणि त्यांना शक्यतोवर त्याच भागातील स्थळ पाहिजे। आणि मुलीचं जे शिक्षण आहे तर मुलगी दिसायला सुंदर आहे, जन्मवर्ष तिचं 1996 आहे, उंची 5 फूट 3 इंच आहे आणि BA MS शिक्षण असल्यामुळे त्या वर्गवारीतील जर एखादं स्थळ असेल तर त्यांनी आमच्या व्हॉट्सअपवर टाकायला किंवा संपर्क साधायला काही हरकत नसावी। किंवा आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप संपर्कासाठी। ही लिंक व्हिडिओ पब्लिक झाल्याच्या नंतर आपोआप हाईड होते। तो बायोडाटा तुम्हाला लिंक मार्फत तुम्हाला तो पाहायला मिळेल त्या मुलीचा। आणि त्याच्यानंतर जे काही असेल तर ते आम्ही मेंबरसाठीच फक्त हे परिचय सदर देत असतो। त्यांच्यासाठी जर शक्य असेल तिथे त्या ठिकाणी संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो। मात्र आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही। आणि युट्यूब किंवा सोशल मीडियाचे जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स असतील तर त्या कम्युनिटी गाईडलाईन, सामाजिक सभ्यतेचे नियम हे सगळे फॉलो करत असताना या गोष्टीचं पथ्य पाळावं लागतं। आणि सार्वजनिकपणे आम्ही कुणाचेही बायोडाटे कुणालाही शेअर करत नाही किंवा कुणाचेही मोबाईल नंबर आम्ही परस्पर कुणालाही शेअर करत नाही। आता या माध्यमातून तुम्हाला एक आव्हान असेल की जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा। जर मेंबरचं सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर मेंबरचं सबस्क्रिप्शन घ्या आणि थेट संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करू, सगळ्या मिळून आपण प्रयत्न करू। सोबतच एक तुम्हाला पुन्हा एक आव्हान असेल की जर आपण स्वतःच्या लग्नासाठी जर प्रयत्न करत असू तर तुमच्याकडे तुमचे लग्नासाठी प्रयत्न करत असताना तुमच्या आजूबाजूला गावखेड्यात वाड्या वस्तीवर कुठेतरी एखादं जर गरीब घरच्या मुलीचं स्थळ असेल, घटस्फोटित असेल, विधवा असेल, परित्यक्त्या असेल किंवा ज्यांना लग्नाची गरज असेल असं स्थळ असेल, कारण आपल्या समाजामध्ये बऱ्याच मुली अशा असतात की कुठेतरी लग्न होतं आणि 4-2 वर्षामध्ये भानगड पडते किंवा नवऱ्याचं आकस्मिक निधन होतं, पदरात एखादं लेकरू असतं आणि मग अशा स्थितीमध्ये दुसरं लग्नही करता येत नाही, त्या मुलाचा सांभाळ कोण करायचं ही सगळी गुंतलेली असतात। आणि मग अशा स्थितीमध्ये तिचा शेवट केवळ आई वडिलांकडे किंवा त्या सासरी होणं शक्य नसतं, तिला कुठल्या तरी आधाराची गरज असते। तर अशा स्थळांसाठी सुद्धा आपण आपल्या आजूबाजूचे प्रयत्न केले पाहिजे। आम्ही तर त्याही पुढे हेही सांगतो की आपण दरवर्षी गावखेड्यामध्ये मोठमोठाले कार्यक्रम घेतो, वर्गण्या जमा करतो, 5-5, 10-10 लाख रुपये त्याच्यासाठी खर्च करतो। तर हे करत असताना त्याच्यात एक कुठेतरी थोडंसं त्याच कार्यक्रमामध्ये एक ऍडिशनल कार्यक्रम, जसं तुम्हारे खत में हमारा सलाम म्हणतात त्या पद्धतीनं जर समजा गावामध्ये एखादा 7 दिवसाचा सप्ताह होत असेल तर त्याच्यामध्ये 2 घंटे 3 घंटे एखादा वधूवर परिचय मेळावा ठेवायला काही हरकत नसावी। किंवा जे काही आपण कबड्ड्यांच्या सामन्याचे, क्रिकेटच्या सामन्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करतो त्याच्यासाठी आपण 1-2 लाख रुपये खर्च करतो, वर्गणी जमा करतो। तर त्याच्याऐवजी त्या सामन्याऐवजी ते त्याचे होत राहतील तर त्याच्याऐवजी जर आपण आपल्या गावापुरता, तालुक्यापुरता जर वधूवर परिचय मेळावा घेतला, विधवा, घटस्फोटित, आंतरजातीय लग्नासाठी जर प्रोत्साहन सुरू केलं तर त्याच्यात काही हरकत नसावी। आम्ही काही चित्रविचित्र बोलतो अशातला काही भाग नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मात्र जे काही असेल तर तुमच्या आजूबाजूची असतील तर स्थळं आमच्याकडे पाठवा। स्वतःचा परिचय सुद्धा आम्हाला एक 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवा। जर तुम्हाला तुमची माहिती गोपनीय ठेवायची असेल तर ती आम्ही कुठेही पब्लिश करणार नाही। जर समजा एखादी मुलगी स्वतःचा परिचय देणारा व्हिडिओ बनवून पाठवत असेल आणि ती जर सांगत असेल की माझा चेहरा दाखवू नका तर तो आम्ही चेहरा ब्लर पण ठेवू, पण याच्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे। कारण याच्या मागचं कारण हे आहे की बऱ्याचदा आपण वधूवर परिचय मेळाव्याला भेटी देतो परंतु त्या ठिकाणी आपल्याला एकतर दिवसाचं काम सोडून जावं लागतं, 550-100 रुपये भाड्यातोड्यात लागतात आणि जे या लोक याचं आयोजन करतात तर त्यांचेही 50-50 हजार रुपये त्या आयोजनासाठी खर्च होतात। मग त्यांना तुमच्यासारख्या लोकांकडूनच मग 1000-500 रुपये शुल्क घ्यावं लागतं। तर ह्या गोष्टीला कुठेतरी प्रतिबंध बसेल। काळ बदलत आहे आणि बदलत्या काळानुसार आज सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातामध्ये प्लॅटफॉर्म आहे। मग आता असं म्हणतात की गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर खाल्ली मोडून। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद।